म्हणजे आमची जबाबदारी आम्ही तुमच्या मुलांचा सगळा अभ्यास शाळेत करून घेऊ. 5च्या नंतर मुलांनी अभ्यासाला हात लावायचा, ग्राउंडवर जाऊन खेळायचं. और युटिलाइज दॅट टाईम फॉर युअर एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज. तुम्ही शाळेत येताय शिकायला, तिथे एज्युकेशन सोडून सगळं पाहिजे तुम्हाला. एक आणखीन प्रश्न, तू आता म्हटले जसं की 2 फक्त पेपर घेऊन यायचे, 2 सब्जेक्टचे, आणि मग ते घरी गेल्यानंतर पॅरेंट्सला कसं कळतं की तुम्ही नाही पण पॅरेंट्सला काय कसं कळतं की काय प्रोग्रेस चालू आहे? त्यांचं ओव्हरऑल डेव्हलपमेंट त्यांना समजतं. नाही चॅप्टर झाल्यानंतर समजा जर एक युनिट टेस्ट झाली तर ते 3 चॅप्टरचं सगळं बंडल हँडल केलं जातं. एवढं जाड बंडल तयार होतं. आफ्टर युनिट टेस्ट, आफ्टर और बिफोर ऑल्सो. म्हणजे सो देयर इज अ पिरियडिक फीडबॅक अँड अपडेट्स की तुमच्या मुलांनी असं परफॉर्म केलं. पेरेंट्स टीचर मीट होते ना, ते मीट होते पण नाही, दे आर हँडेड ओव्हर ऑल द मटेरियल व्हॉट वी आर डू थ्रू आउट दिस. आणि एवढे जाड शी इज मृणाल पाठक. शी